यंदा फारच भाव कमी. नाही, काही भाव मिळत नाही, काही नाही. फक्त एक खर्च वगैरे खत वगैरे इथे काहीच नाही तर काय कंपनी नाही, कुछ नाही, काहीच नाही. तर आता बदल व्हायला पाहिजे. सरकारचे काही ठिकाणा नाही. महागाई भरपूर आहे. महागाई आहे, पाण्याच्या टंचाई पाडवी पाहिजे. हॅलो नमस्कार, मी शुभम. पण पाहत आहे डिजिटल चावडी आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये फिरत असताना आता मी शिसबा गावामध्ये आलेलो आहे. इथल्या गावकऱ्यांना पण जाणून घेणार की नेमक्या इथले प्रश्न काय, इथली समस्या काय आहेत, आतापर्यंत किती प्रश्न सुटले, किती राहिले या संदर्भात. नमस्कार, आपलं नाव? कुठे राहता आपण? इथेच. काय शेती करता? काय पीक घेता शेतीमध्ये? कापूस. कसं आहे, हमी भाव वगैरे मिळतो पिकाला? आम्ही तो खोटो काय तो मिळणार ना. निघत नाही, कमी मिळतो. बाकी आणखीन गावामध्ये काय समस्या आहे? पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे एवढा? बरोबर नाही मिळतो. आता या सगळ्याला जबाबदार कोण वाटतं तुम्हाला? सरपंच. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तुम्ही बोला. ठीक आहे. तुमचं नाव? भीमसिंग. कुठे? थोडी काय पिकवता? हा तर कपास लावतात आम्ही. कापूस. पण यंदा फारच भाव कमी. कमी मिळाला. 5-6 हजार भेटला. मग कसं तुम्ही आता महागाई पण करता? महागाई भरपूर आहे. महागाई आहे, पाण्याच्या टंचाई आणि याच्यामध्ये बेरोजगारी. जे काही उत्पन्न मिळतं त्याच्यामध्ये भागतं का? नाही, काही मग कसं काय पाहता? काय बी मजुरी वगैरे जबाबदार वाटतं तुम्हाला या सगळ्यासाठी? आता शेतीच्या सरकारच जबाबदारी आहे ना. कोण राहणार? आता निवडणूक आहे, सरकारकडे इथलं बदलायचं काही बदल पाहताय की आहे? आता लोकांवर आहे, बदलायला पाहिजे. आता बदलायला असं आहे. आता इथं भाजपकडनं हिना गावित आहे आणि काँग्रेसकडनं गोवाल पाडवी आहे. दोघांपैकी कोण तुम्हाला वाटतं ते निवडून? आता पाडवी पाहिजे. पाडवी पाहिजे. असं आहे. बरं, मोदींची लाट वगैरे काय नाही आता म्हणजे मोदी म्हणाले की उत्पन्न डबल नाही होणार. आता नाही होणार. तो खालाच जाणार आहे. आता नाही. असं आहे. आणखीन महागाई भरपूर होऊन गेली. अच्छा, त्याच्यामुळे आता नाही त्याच्यावर काही मन नाही आता. आणखी काही नागरिक आहेत आपल्या सोबत. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, बोला आपलं नाव. काय शेती करता? काय पिकाचं? हमी भाव मिळतो पिकाला? हमी भाव मिळतो? नाही ना. यंदाचं कसं काय? यंदा उत्पादन बरोबर नाही आलं. फारच कमी होतं. फार म्हणजे फार कमी आता या वर्षी. ते आता मोदी तर म्हणाले होते की डबल करणार उत्पन्न शेतकऱ्याचं. काय उत्पन्न डबल करणार? काय नाही झालं. कोण जबाबदार वाटतंय सगळं? आता आम्ही काय माहिती आहे कोण जबाबदार आहे त्याला? सरकारकडनं मदत वगैरे मिळाली तुम्हाला काही? काय भावना काय ना सरकारकडनं या संदर्भात मदत मिळाली काय? नाही मिळाले. अजून काहीच नाही. निवडणूक आहे, आता मला काय वाटतं बदल झाला पाहिजे की आहे निवडणूक मध्ये तुम्हाला काय वाटतं? का परिवर्तन मध्ये आता लोकांना मध्ये आहे. लोकांना माहिती आहे तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्हाला काय वाटतं ते सांगा. दोन उमेदवार इकडे प्रामुख्याने बघतात. हिना गावित आहेत आणि गोवाल पाडवी आहेत काँग्रेसकडनं, भाजपकडनं हिना गावित आहेत. तर दोघांपैकी कोण तुम्हाला वाटतं? बोला की, तुम्हाला काय वाटतं कोण होईल इकडनं खासदार? आता निवडणूक मध्ये आहे, लोकमत आहेत. आम्ही सांगू शकत नाही असं. लोकमत आहे, बरोबर आहे. तुम्ही तुमचं मत नका सांगू. तुम्हाला काय वाटतं इकडनं कोण जाईल? आता लोक आम्ही चर्चा काय लोकांमध्ये काय ज्या चर्चा? पार्टीमध्ये जास्ती मत देणार तोच येणार ना. आता लोकांमध्ये काय चर्चा वाटतं? ठीक आहे, बोला.
बोला बोला. नाव तुमचं? मुन्ना वासव अच्छा, तिथे शिरगावमध्येच राहता. इथेच राहतो. काय शेती करतात? ना शेती शेती करतात. काय उत्पन्न घेतात? काय कापूस वगैरे हे जास्त तर इथे या भागात कापूसच लावतो. हातभाव मिळतोय पिकाला? नाही काही भाव मिळत नाही, काही नाही. एक एक खर्च वगैरे निघून जातो. खत वगैरे जो खर्च केला तेवढाच मिळतो. जेवढा खर्च केला तेवढा तेवढा नफा मिळत नाही. काहीच नाही. मग आता याच्या संदर्भामध्ये कसं पाहता, म्हणजे पंतप्रधान बोलले होते की उत्पन्न डबल करणार शेतकऱ्यांकडे झालंय का? काय भाव देत नाही, काही नाही. आता काय वाटतं तुम्हाला? कारण की बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणखी काय प्रश्न? आणखी काय येते ते आज तारीखला जायचं ते आपण हे जल जीवन मिशनचं काय नाही कॉन्ट्रॅक्ट कामने काय बरोबर काम नाही. तुम्ही सांगितलेलं का त्यांना? त्यांना सांगितलं मग काय म्हणाले? ते म्हणे आता करणार, ते करणार, ते करणार. पूर्ण पाईपलाईन चांगली नाही केली. अच्छा, व्यवस्थित काम नाही झालेलं. जेव्हा आम्ही बोलतो ना त्यांना ते पाईपलाईन वगैरे ठीक करा, ते म्हणतात येतो अनाजपर्यंत नाही आले. तुम्ही गेली 10 वर्ष आता एकदा काही खासदारी दिसला, एकदा पण नाही आले. पण नाही झालं. त्याला मत मागायचं आमच्या गावात मुस्लिम नाही देणार आम्ही त्यांना काही ना मग एकदा नाही आली इथून. अच्छा रस्त्यावर असं निघून जाते बस तेवढंच. अच्छा, मग आता तुम्हाला काय वाटतं? राज रोजगार आहे, पण या सगळ्याला जबाबदार कोण आहे? आणि आता निवडणूक आहे, तर याला कोण वाटतं? कोण करणार? मोदीला आठवण म्हणतात काय? नाही काही नाही. मोदीला काही नाही. ते फक्त फेकू आहे मोदी सरकार. तर तेवढं म्हणाले शेतकऱ्यांसाठी केलं, आदिवासीसाठी केलं. काहीच केलं नाही. आदिवासीसाठी काहीच केलं नाही. काही रोजगार पूर्ण हे गावात असं बेरोजगार पण आहे. काहीच काम नाही. तुमचे मग काय करतात? तर करून तुम्ही करतात कामाला कोण मंडपच्या कामाला जातो, कोण कुठे रोजगारी जातो. काहीच रोजगार नाही तिथे. अशा भरपूर मला सांगा, शेतीला तुमचं उत्पन्न कसं मिळेल? फारच किती कमी खर्च आहे. येतो त्याला? फारच कमी. खर्च कसा आहे? किती येतो? खर्च एक एकर मध्ये 20,000 25,000 खर्च आणि उत्पन्न किती येतात? 50 ते 40,000. अच्छा, मग याच्यामध्ये तुमचं कसं बांधलं? त्यात हे तुम्हाला किती राशन- महिन्याला राशन- साधारण पैसे मिळतात? 2-3 महिने ते वापरतात, मग खालाच जात अच्छा, होऊन जातं. मग मजुरी जातात. मग आणि गॅसचे भाव तुम्ही सांगितलं ना, 1200 रुपये 1300 रुपये भरला लोकांना. हा, तर कसं काय पुरवड? अच्छा. हा, असं आहे. मग आता पूर्वी गॅस कितीला होती? तुम्हाला कशी? 500 ते 600 हा गॅस. आता 1200 1100 1200 इतका महागाई झाला, म्हणजे कसं काय होणार? ते तर म्हणतात की प्रत्येक घराघरामध्ये गॅस पोचवला आहे आणि आता काय लुटून घेतला ना, काय आहे त्याच्यामध्ये? हा, आणि इतका भाव म्हणजे होऊन गेला, म्हणजे डबल टिबल काढून घेतला त्यानं. हा, गॅस दिला, त्याची वसुली होऊन बी पैसे त्याने जास्त घेतले असं. हा, काय खरं नाही. यांना आणखी काय, म्हणजे किती घरखर्च आणि सगळ्यामध्ये कशी तारा मिळते तुमची? आता ज्याच्या मजुरी जाऊन जे हे कोण कोण कमवत तुमच्या घरामध्ये? आमचे काय नाही, ते दोन पोरगे आहे, हा, सुरत राहतात. एक सुरतला हा राहिला? हा हा. काय इथे काही काय धंदा वगैरे मजुरी काहीच नाही. बस असं आहे. नोकरीसाठी सुरतला जावं लागलं? हा, काहीतरी धंदा करतात तिथे. दोघे मुलं?
हा दोघे मुलं. इथे काहीच नाही तर काय, कंपनी नाही, कुछ नाही, काहीच नाही. असं आहे. तर आता बदल व्हायला पाहिजे. बदल हवा. हे सरकारचे काही ठिकाणा नाही. असं आहे. हा बरं, माझा काय कमळ की हात? नाही नाही पंजाब. हा सरकार बदल व्हायला पाहिजे. आता गंज झाला. अच्छा. बऱ्यापैकी प्रमाणामध्ये इथे रोजगाराचे प्रश्न आहेत, शेतीचा प्रश्न आहे, हमीभाव नाहीये शेतीमालाला, आणि त्यामध्ये पाण्याचे पण प्रश्न आहेत. आणि विद्यमान खासदारांबद्दल इथे फार आपल्याला नाराजी पाहायला मिळाली. सो इथे बदल हवा आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आता 20 तारखेला मतदान आहे, 4 जूनला निकाल आहे. त्यावेळेस आपल्याला कळेल की इकडनं खासदार म्हणून नंदुरबार लोकसभेमधनं कोण दिल्लीला जात आहे. आपण पाहत होता डिजिटल चावडी. शुभम पाटील, धन्यवाद.